परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी करणार चर्चा। भूराजकीय आणि भू आर्थिक विषयांवरचा 10वा रायसीना संवाद उद्यापासून नवी दिल्लीत। या संवादासाठी परदेशी पाहुण्यांचं आगमन सुरू। मणिपूर आणि इम्फाळ क्षेत्रातून 88 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। आंतरराष्ट्रीय टोळीच्या 4घांना अटक। ड्रग्ज तस्करी संघटनांचं जाळं उघडकीला आणण्यासाठी सरकार वचनबद्ध। गृहमंत्री। बोडोलँडच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आसाममध्ये प्रतिपादन। राज्य विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपानं 3 उमेदवारांची नावं केली जाहीर। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्यानिमित्त देहूनगरीत भाविकांची मांदियाळी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान। आणि पाकिस्तानी लष्करावर मुश्की इथे आत्मघातकी हल्ला। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। 90 सैनिकांचा मृत्यू झाल्याचा केला दावा।